दिल्लीमध्ये भाजपची केंद्रीय निवडणूक समिती बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राहणार उपस्थित। आज दिल्लीमध्ये महायुतीची अंतिम यादी ठरणार, सूत्रांची माहिती। तर अमित शहांशी बैठकीसाठी अजित पवार गटाचे नेते दिल्लीत जाणार। आज शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात जाण्याची शक्यता। देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक, शिरूरचा तिढा आता सुटणार का याकडे लक्ष। महाविकास आघाडीत शरद पवार गटाला 9 जागा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून महादेव जानकरांना उमेदवारी। दक्षिण मुंबई लोकसभेची जागा मनसे लढवण्याची शक्यता, बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळणार, सूत्रांची साम टीव्हीला माहिती। माझं तिकीट राज्यानं नाही तर देशानं ठरवलं, बीडमधील सभेतून पंकजा मुंडेंचं मोठं विधान। तर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत। अभिनेता गोविंदा पुन्हा मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार, शिंदे गटाकडून उमेदवारीची शक्यता। तर अभिनेत्री स्वरा भास्करलाही काँग्रेसकडून तिकीट मिळणार असल्याची माहिती। उदयनराजे भोसले अमित शहांच्या भेटीसाठी वेटिंगवर, गेल्या 2 दिवसांपासून लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीत, उद्या भेट घेणार असल्याची शक्यता। आणि अरविंद केजरीवाल यांना 7 दिवसांची ईडी कोठडी, 28 मार्चला पुन्हा सुनावणी होणार। दिल्ली मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड केजरीवालच, ईडीचा दावा।